मला म्हटल्याप्रमाणे राजविद्या राजगुह्य योग याच्यातला आपण पहिला भाग बघितलेला आहे. आता राजविद्या अध्यात्मविद्या आणि ही अध्यात्मविद्या गुह्य आपल्या आतच ती असतं ज्ञान, पण आपल्याला कळत नाही. पण ते गुरुमुखातो मोठके गुरुमुखी निघे तव ते फाके असं म्हटलेलं आहे माऊलीने. गुरूंची कृपा होऊन गुरूंचा उपदेश होऊन मग आपण ती साधना करून जेव्हा ते ज्ञान मिळवतो तेव्हाच ते कळतं आणि अनुभवाला येतं आणि हे अनुभवाच लागतं. म्हणून गुह्य आहे. सहजासहजी ते मिळत नाही, म्हणून ती गुह्य. मग अशी राजविद्या राजगुह्य योगामध्ये भगवंतानी, मी म्हटलं तुम्हाला आधीच की ज्ञानेश्वरांना पण हा अध्याय अतिशय प्रिय होता. संजीवन समाधी घेतली त्यावेळेला त्यांनी हाच अध्याय आपल्या समोर ठेवला होता. मग ही जी विद्या ह्याच्यामध्ये भगवंतानी सगळीकडे मी भरलेला आहे हे सांगितलंच, आणि तरी पण ही सगुण भक्ती कशा कशा रीतीने माझे भक्त करतात ते ह्याच्यात वर्णन करून सांगितलं. त्याच्यातलं आपण निम्मा आधी बघितलं होतं की कसे भक्त भजतात मला, ज्ञानी भक्त कसे असतात, एक भावानी कसे मला भजतात. आणि त्याच्यात निरनिराळे त्यांनी प्रकार सांगितले, कोण कसं कसं मला भजतं वगैरे. त्याच्यामध्ये त्यांनी मग नंतर म्हणाले की ह्याच्यातच ज्ञानयज्ञ जो असतो, ज्ञानयज्ञाच्या मार्फत मला भजतात. आता ज्ञानयज्ञ म्हणजे काय हेच मी तुला सांगतो असं भगवंत म्हणाले. परी भजन करती हातवटी तू जाणता म्हासे किरीटी, जे मागा या गोष्टी केली आम्ही. भगवंत म्हणतात अर्जुना, मी ज्ञानयज्ञाने कसे हे भजतात मला ज्ञानयज्ञ करून ते सांगतो, पण हे तुला मी मागे सांगितलेलंच आहे थोडं. कुठल्या बरं तुम्हाला आठवत असेल तर चौथ्या अध्यायामध्ये ज्ञान कर्म संन्यास योगामध्ये सगळे यज्ञाचे प्रकार भगवंतांनी त्याच्यात सांगितले होते. आणि ज्ञानयज्ञ म्हणजे काय हे पण त्याच्यात त्यांनी सांगितलेलं होतं. पण मग अर्जुन काय म्हणतोय, तवा आठीची अर्जुन म्हणे ते दैविकीय प्रसादाचे करणे, तरी काय अमृताचे आरोगणे पुरे म्हणावे. अर्जुन म्हणतोय भगवंता श्रीकृष्णा, अरे माहितीये तू सांगितलंस, पण तू इतकं सविस्तर पुन्हा सांगतो म्हणतोयस तर कोण नाही म्हणेल का? तुझ्या मुखातनं जी अमृत धारा येते त्याला नाही कसं म्हणायचं. प्रसादाचे करणे, दैविकीय प्रसादाचे करणे. भगवंतांच्या मुखातनं जी गीता येते तो दैवी प्रसाद आहे बरं. हा दैवी प्रसाद आहे, साधा सुद्धा नाही. दैवी प्रसाद आपल्याला, आणि अर्जुनाच्या निमित्ताने तो आपल्याला मिळालेला आहे प्रसाद. आणि ह्या प्रसादाचं ग्रहण आजपर्यंत सगळे करतातच आहेत. आणि आनंदात संसारात समाधानाने शांती समाधानाने कसं राहायचं ह्याच्यातली ही गुह्य गोष्ट जी सांगितली आहे ती पण सगळे अनुभवतात. आणि म्हणून तो म्हणतो अमृताचे आरोगणे पुरे. कोणी पुरे म्हणतं का? अमृत जर वाढायला आलं कोणी तर कोण पुरे म्हणेल का? तसं तुम्ही आता मला सांगताय तर सांगाच ना, मी ऐकतोय. तरी ज्ञानयज्ञ तो एवं ऋतू तेथ आधी संकल्प हा युपू महाभूते मंडपू भेटू तो पशु. आता हे प्रतिकात्मक आहे. हा ज्ञानयज्ञ आहे जो प्रतिकात्मक आहे. तुम्हाला माहिती यज्ञ म्हणजे यज्ञ करतात, हवन एक वेदी असते, कुंड असतं, अग्निकुंड असतं, त्याच्यात काहीतरी हवन करतात आणि त्याच्यानंतर मग तो प्रसाद मिळतो. ते प्रसाद घेऊन प्रसन्न झाल्यावर अवभृत स्नान करतात, असा तो यज्ञ असतो. तर हा ज्ञान यज्ञ वेगळ्याच प्रकारचा आहे आणि त्याच्यात प्रतिकात्मक काय काय ते त्यांनी इथे सांगितलेलं आहे. आदिसंकल्प काय होता? भगवंताचा ब्रह्म परमतत्वचा आदिसंकल्प एको अहम बहुश्यामी, हा आदिसंकल्प होता. जे ते ब्रह्म एकच एक सत गोष्ट होती, त्याला वाटलं की आपण आपल्याच अंशाने नटावं. आणि हा आधी संकल्प होता, हा हेतू विरहित होता, अमन मनात ना आलेला होता. मनच नाहीच आहे ना मन ब्रह्म. आणि म्हणून असं असं स्पष्टीकरण विचारतात, मग संकल्प कसा? ब्रह्म आहे तर, पण हा अमनातनं आलेला हेतू विरहित, त्याचा काही हेतू नाही. तर हा आधी संकल्प आहे, हाच जणू काही यज्ञातला युपू म्हणजे स्तंभ यज्ञ करताना जो बळी दिला जातो, पूर्वी पशु वगैरे बळी द्यायचे, तो जो बळी दिला जातो तो ज्या खांबाला बांधून ठेवलेला असतो
त्याला योगो असं म्हणतात. तर हा इथला स्तंभ हा म्हणजे हा आधी संकल्पच जणू काही हा स्तंभ आहे याच्यात ज्ञानयज्ञामध्ये, तोच बनलेला आहे, सजलेला आहे. महाभूते मंडपू, पंचमहाभूतांचा मंडप घातलेला आहे, सगळी पंचमहाभूत नटलेली आहे तिथे संसार. भेदू तो पशु, आता पशुचा बळी द्यायचा, तर इथे बळी कुठला आपल्याला द्यायचा, तर भेद दृष्टी, प्रत्येक भूत मात्राच्या बद्दल जी भेद दृष्टी आहे ती नाहीशी करायची ना. सगळे समान आहेत, सगळीकडे ब्रह्म भरलेलं आहे, अशी समदृष्टी व्हायला पाहिजे. मनबुद्धीचे समत्व त्याची सारं जाणं योगाचे म्हटलेलं आहे. मनबुद्धीचं समत्व केव्हा होतं, ही समदृष्टी जेव्हा येते तेव्हा की अरे सगळे सारखेच आहेत, सगळे ब्रह्मरूप आहेत, कोणी उच्च नीच श्रेष्ठ कनिष्ठ श्रीमंत गरीब असं कोणी नाहीये. मग हा भेदचा बळी द्यायचा, ह्याच्यात समदृष्टी मिळवायची, हा भेद दृष्टी आहे ना त्याचा बळी द्यायचा. आता पुढच्या सगळ्या ओव्यात कुठलं काय काय आहे ते मी थोडक्यात तुम्हाला सांगते, प्रत्येक ओवी वाचत बसलं तर आपल्याला खूप वेळ लागेल. तर ह्याच्यात जे हवन करायचं आहे तूप, ते भक्तिरूप तूप म्हटलेलं आहे, जणू काय ते अज्ञान जाळून टाकायचं. अग्निकुंड काय आहे ह्याच्यातला, तर आपला स्वतःचाच देव, जो करता जीव आहे, करता जीव आहे आपण, प्रत्येक जीव तो यज्ञ करत असतो, कोण भक्त. मनबुद्धी सकट देह, ते हे अग्निकुंड आहे. ह्याच्यात मंत्र, आता यज्ञात मंत्र म्हटले जातात माहितीये तुम्हाला. मग ह्या ज्ञान यज्ञातला मंत्र कुठला आहे, तर सतत आपल्या अंतःकरणात असलेला विवेक, विवेक हाच मंत्र आहे. आता मंत्राचं बघा सतत पठण करतात यज्ञामध्ये, तसा हा विवेक कायम प्रज्वलित असला पाहिजे आपल्याला. विवेक, विवेक वैराग्याशिवाय नाहीच हो परमार्थ, भक्ती नाहीच. म्हणून हा मंत्र काय आहे, तर विवेक आहे. पशुबळी आपण बघितलंच, भेदभावना, त्याचा बळी देऊन टाकायचा. अग्नी, ज्ञानरूपी अग्नी, ज्ञानाग्नी म्हणलेलंच आहे ना बघा, ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते अर्जुन. हा आपलं जे ज्ञान आहे तो ज्ञानरूपी अग्नी आहे, त्याच्यातच हवन करायचंय आपल्या सगळ्या वासनेचं, अज्ञानाचं. आणि त्याला आताच्या समिधा असतात ना, त्या तुपात बुडवून टाकतात की नाही, ते कोरडं असेल तर हे होत नाही, मग ते तूप आहे की प्रज्वलित होतं. मग हे कुठलं, ते भक्ती, भक्तिरूप ओलावा द्यायला पाहिजे. भक्तिरूपी ओलावा नसेल, वृत्तीत कोरडापणा असेल तर भक्ती नाही होणार. मग ही वेदी कुठली आहे, वेदी खालची, या कुंडाच्या खालची जे चबुतर असतो ना तो, सुख दुःख समानता अभेदता, म्हणजे जो हा भक्त आहे ब्रह्मभावावर आहे, देहभावावर नाहीये, त्याला सुख दुःख समान आहे. तो म्हणतो मला नाहीये, मी आत्मा आहे, मी शक्ती आहे, ते देहाला मनबुद्धीला आहे जे काय. म्हणजे सुख दुःख समानता ही म्हणजेच जणू काही वेदी आहे, त्याची पाया आहे, तो पाया आहे या यज्ञाचा. यज्ञ करतात तर स्वतः जीव आहे, आणि ह्याच्यातल्या ज्या पळ्या वगैरे वापर, त्याला श्रुवा वगैरे असं म्हणतात. यज्ञात जे साहित्य वापरलं जातं त्याच्यातल्या ह्या ज्या श्रुवा वगैरे आहेत, तेच सगळं म्हणजे शांती रूप मन आहे. मनाची शांती, बुद्धीची स्थिरता असल्याशिवाय भक्ती होईल कशी, तेच जणू काही सांगितलं असं ह्याच्यात सगळं सांगितलंय. आणि मग असा जो हा यज्ञ, ज्ञान यज्ञ केल्यावर काय फळ मिळतं, तर मनाची प्रसन्नता, देवाची अनुभूती, ब्रह्माची अनुभूती येते, त्यांनी प्रसन्नता मिळते. आता हीच प्रसन्नता झाल्यावर मग अशी प्रथा आहे की यज्ञ सुसंगत पार पडला सगळा की अवभृत स्नान असतं, म्हणजे पवित्र स्नान करायचं, आणि ते स्नान करून पवित्र होऊन मग तो प्रसाद ग्रहण करायचा. तर हे आत्म्याशी एकरूपता होते, ते जणू काय स्नान आहे. आत्म्याशी एकरूपता होऊन मग जी अनुभूती येते प्रसन्नता, तो प्रसाद ग्रहण करतो हा भक्त. अशा प्रकारे हे प्रतिकात्मक हा असा अर्जुना ज्ञानयज्ञ असं भगवंत म्हणतात. आणि माझे भक्त, ज्ञानी भक्त असा हा यज्ञ करतात. तुम्हाला एकनाथांचा रोडगा हे प्रतीक आठवत असेल, रोडगा वाहिन ग बाई रोडगा वाहिन, आणि त्याच्यामध्ये सुद्धा हेच सांगितलेलं आहे, जसं रूपक आहे तसंच हे प्रतिकात्मक आहे
की सगळेच जाऊ दे, सासरा सासू नणंदा नंदेचं कार्ट गिरीगिरी करतं वगैरे, हे काय आहेत सगळे अहंकार माया वासना विकार, हे ते सगळे जाऊ दे असं म्हणतात. तसंच ह्याच्यामध्ये सुद्धा हे सगळं वासना रूपी सगळं घालून अज्ञान जाळून टाकायचं, असा हा ज्ञान यज्ञ हे करतात. बरं, हा ज्ञान यज्ञ सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे करतात. म्हणजे काही जण सगुण रूप एक रूप धरून करतात, तर काही जण एक निर्गुण उपासना सगुण उपासना माहितीये तुम्हाला, अशा प्रकारे पण करतात. पण ही जी भक्ती आहे ती जाणत असते की आपलं हे रूप आपणच निरनिराळी रूप तयार केली आहेत, पण एक ह्याच्या मागे एक ब्रह्म आहे हे ते जाणत असतात. नाही तर असं नाही की वैष्णव म्हणणार आम्ही विष्णूचे भक्त, आम्हाला नाही माहित शंकर बिंकर काय ते आम्ही काय करत. शैव म्हणणार आम्हाला नाही विष्णू विष्णू, शैव म्हणणार आम्ही आडवच गंधर्व हे म्हणणार उभं, त्याच्यावरनं भांडण, ही काय भक्ती झाली. मग म्हणून विश्व भिन्न परीन भेदे तयांचे ज्ञान, जैसे अवयव तरी आन परी एकेची देही. मग कोणी सगुण रूपात करतं, कोणी निर्गुण रूपात करतं. अहो आम्हाला रामाची मूर्ती आवडते समोर ध्यान करताना, ठीक आहे ना, पण त्या रामाची मूर्तीमध्ये स्वब्रह्मच आहे हे फक्त जाणलं म्हणजे झालं. कुठली असं आपण रूप दिली आहेत माणसानेच, कारण काय सामान्य माणसांना संसारी माणसाला एकदम निर्गुण भक्ती करता येत नाही, कुठलं तरी रूप लागतं समोर. आणि म्हणून हे भिन्न विश्वात भिन्नता भरलेली आहे, पण एकच ब्रह्म भरून राहिलेले हे जाणून ते ही भक्ती करतात, सगुण भक्ती करतात, पण हे जाणून करतात. कसं म्हणे अवयव तरी आन परी एकाची देहीचे. अहो आपला एकच देह, अवयव पाय आहेत, वेगळे हात आहेत, डोळे आहेत, एरवी आपण म्हणतो की रे हो माझा, पण ह्या सगळ्याला आपण मिळूनच देह होतो ना आपला, एकच आहे. तसंच आहे विश्वात भिन्नता आकार रूपाने नामरूपाने नटलेला आहे तो, पण तरी एक ब्रह्मच आहे हे जाणलं पाहिजे. अशा प्रकारे हे ते ज्ञान यज्ञ करतात. अगा तयांची या ज्ञाना पाठीपोट नाही अर्जुना, काही भेद नाही, पाठ नाही पोट नाही, वायू जैसा गगना सर्वांगी असे, सर्व वस्तूत ब्रह्म भरलेले हे जाणून ते पूजा करतात, सगळीकडे करतात. मग कोणी जनता जनार्दनाला देव माने, समाज कार्य करणारे म्हणजे तुम्हाला मानव पशु पक्षात मानवातच देव बघतात, त्यांची सेवा करतात. तयांच्या त्यांना पाठपोट काही भेद नाहीये, सर्व वस्तूत आहे. आणि म्हणूनच सगळ्यात हे ब्रह्म भरलेलं आहे. हिरण्यकश्यपू अतिशय गर्विष्ठ, मी म्हणजे देव दुसरं काही नाहीये. आणि मग तुम्हाला माहितीये त्यांनी तो वर मिळवला होता, मला कुणाकडनं अमरत्व मागितलं, पण ब्रह्मदेव म्हटलं अमरत्व नाही मिळणार. पण मग तू असं मागू शकतोस की ते मरण तुझ्याकडे येणारच नाही, कठीण आहे असं, म्हणून तो म्हणतो दिवसा नको, रात्री नको, मानव नको, पशु नको, घरात नको, बाहेर नको. म्हणजे असतो म्हणतो असं हुशारीने मागतो की नाहीच येणार. आणि नियती बघा, आपण म्हणतो ना नियती खेळ खेळत असते, ते नारदांची हुशारी होती. नारदांनी कयाधूला नेला आपल्या आश्रमात आणि तिथेच जन्म झाला प्रल्हादाचा, आणि तो मोठा नारायण भक्त झाला. जेव्हा तो शिकून वगैरे आला तेव्हा वडील म्हणतात काय शिकलास तू, नारायण नारायण, सगळीकडे नारायण आहे. सगळे शिक्षकांना आवड, आपण आपल्याकडे हल्ली सुद्धा नाही का, हल्ली तर फारच करतात, जरा एवढंच झालं की शाळेत जायचं, किती मार्क मिळाले, मग हे काय चुकले या पेपर मध्ये, काय चुकले, मग असं काय तसं काय, काय शिकलं बाबा माझं मूल, तसं ते विचारतात. चंडामर्क शुक्राचार्यांचे पुत्र होते, ते नव्हते, त्यांना यज्ञाला जायचं होतं म्हणून त्यांनी शिकवलं. त्यांनी सांगितलं आम्ही तर तुम्ही जसं सांगितलं तसंच शिकवलं, की सगळीकडे हिरण्यकश्यपू हा सम्राट आहे, सर्वश्रेष्ठ तोच देव आहे, असं तसं. तर म्हणता हा वेगळंच बोलतोय काहीतरी. आणि असं 2-3दा झालं, तो भयंकर चिडतो हिरण्यकश्यपू, म्हणजे आता बराच त्याला मारायचा प्रयत्न करतो, मला कथा माहिती आहे सगळी ती, तारतो देव तारी त्याला कोण मारी म्हणतात तसं, मागे प्रत्यक्ष भगवंतच आहेत त्याच्या. शेवटी तो म्हणतो तू म्हणतोस इथे सगळं एक आहे, ब्रह्म आहे, ब्रह्म आहे, कुठे आहे, तो म्हणतो हो सगळीकडे, म्हणून तो खांबात नसतो ना. म्हणजे हे पाठपोट नाही अर्जुना, सगळ्यात आहे. खांबात नरसिंह निघाला हो, सगळ्या अटी त्याच्या त्या वरदानाचा पूर्ण करून मारलं त्यांनी. घरात नाही, बाहेर नाही, उंबरठ्यावर बसला, दिवस नाही, रात्र नाही, संध्याकाळ नखानी.
पोट फाडलेलं आहे. तो म्हणतो तू एक हुशार तर मी 10 हुशार कर म्हणतो. तुला काय. तर अशा प्रकारे त्यांचं भजन पूजन असं माझ्याकडेच वळलेलं असतं. भेदभाव काही नाही. स्वाहा मी स्वधा सोमाधी औषधी विविधा आज्य मी समिधा मंत्रू मी हवी. आणि ते इतर पण कुठले यज्ञ करू देत निरनिराळे, पण त्यांना कळत नाही म्हणे सगळ्या यज्ञात मीच आहे, हो मीच भरलेलं आहे, ते मलाच देत असतात, सगळीकडे मीच आहे, खरं ब्रह्मच भरलेलं आहे. म्हणून स्वाहा स्वाहा हवन करताना तुम्ही वाटलं असेल स्वाहा म्हणतात, पण ते देवांना हवन करतात तेव्हा स्वाहा म्हणतात आणि पितरांना करतात तेव्हा स्वधा म्हणतात. ते म्हणतं पितरांना असू दे हवन, देवांना असू दे, ते सगळं माझ्याकडेच येतं म्हणे, मीच आहे. सोमादी औषधी विविधा, सोमवल्ली म्हणून हे असते वनस्पती, त्याचा पवित्र असतो रस, तो रस घेऊन करतात. लोक पण काहीतरी उठवतात सोमरस सोमरस म्हणे, दारू पित होते सगळे, काहीतरी करून आपलं कसं काही अर्थ नाही, भंकस आहे सगळे दाखवायचं ना. इंग्रजांनी तेच सगळं केले, 150 वर्ष गुलामी, सगळी शिक्षण पद्धती नासून टाकली. तर ते औषधी विविधा आज्य मी समिधा, आज्य म्हणजे तूप जे हवन करण्यात आलं ते पण मीच आहे म्हणे, मंत्र मीच आहे, हवन मीच आहे. म्हणजे अशा प्रकारे सगळ्या यज्ञामध्ये मीच भरलेलो आहे आणि मलाच पोचतं ते शेवटी. जरी तुम्ही म्हणजे रामाची पूजा करा, कृष्णाची पूजा करा, पण ती मनापासनं एकत्रिणी एक रूप असं म्हणून केली ती माझ्यापर्यंतच येते. मग त्याच्यात द्वेष भिन्नता काही नको की हा माझा खरा देव आहे तुमचा काही नाही, असं काही नाही असं. आणि अग्नीत हवन करायचं, कारण हे अग्नी हे परमेश्वराचं मुख मानलं जातं, मुख, आणि म्हणून अग्नीमध्ये जे हवन करतो ते परमेश्वराला मिळतं, अशी ही भावना असते. अशा प्रकारे हे जे सगळे यज्ञ करतात ते मलाच भजतात खरं म्हटले तर, पण काही जणांना ते आत्म कळत नाही, अविद्येने ते करत असतात. ये प्रकृती पुरुषे दोन्ही उपजले जयाचे अनमनी, तो पितामह त्रिभुवनी विश्वाचा मी. म्हणजे माझ्याच आधारावर कसं सगळं विश्व आहे आणि मीच सगळीकडे खरं भरलेलं आहे, हे खऱ्या भक्तांना कळतं फक्त. प्रकृती पुरुष म्हणजे मी आधी संकल्प मगाशी सांगितला तुम्हाला, एकोहम बहुस्यामी, हा संकल्प झाल्यावर जे पहिल्यांदा काय प्रकृती पुरुष निर्माण होतात. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं, मी मागे सांगितलं होतं की एका बिंदू शक्ती साठवलेले त्याचा स्फोट होतो, पहिली ऊर्जा निर्माण होते ती नाद रूपाने तर ओम, म्हणून ओम हा आदि प्रणव आपण असं म्हटलं. आणि मग अजून त्याच्यातनं ऊर्जा होते ती मूळ माया, मग अष्टदा प्रकृती, मग सृष्टी निर्माण होते. यालाच आपण नावं दिली, तो प्रकृती पुरुष वगैरे. मग प्रकृती पुरुष हे दोन्ही उपजली जयाची या अमन मनी, मी म्हटलं ना अमन मनी, दिव्य अमन नाहीच आहे, मन नसते. म्हणजे प्रकृती पुरुष निर्माण करणारा तोच आणि नंतर प्रकृतीकडनं सृष्टी निर्माण करणारा तोच, म्हणून मी पितामह पण होतो. पितामह त्रिभुवनी विश्वाचा मी. अशा प्रकारे मी माता आहे, मी पिता आहे, मी पितामह आहे, जग माझ्याच आधारावर आहे. आणि ब्रह्मबीजा जाहला अंकुरू घोषध्वनी नादाकारू, तयाचे के भुवन जो ओंकारू तोही मी गा. माझ्या आधारावरच सगळं कसं विश्व निर्माण झालंय आणि मीच कसा सगळीकडे आहे ते पटवून सांगतात भगवंत अर्जुना. तर हा ओंकार मी म्हटलं ना पहिल्यांदी जे शक्ती निर्माण झाली ते ओंकार रूपी ओंकार नाद होतो. ते इथे म्हटलंय ब्रह्मबीजा, बीज आहे, हम बीजा म्हटलंय ना त्याच्यात. त्या बीजाला जो अंकुर फुटतो तो जणू काही ओंकार आहे. मी आता म्हटलं की पहिल्यांदा जी ऊर्जा तयार होते ते ओंकार रूपाने बाहेर येते, म्हणून त्या बीजाला पहिला अंकुर कुठला फुटतो, तो ओंकार. आणि घोषध्वनी नाद आकारू तयाचे भुवन जो ओंकार. आता ह्याच्यातनं हा ओम, ह्याच्यातनं आहेत ना हा पहिला नाद आहे, त्याच्यातनंच वाणी तयार झाली. तुम्हाला माहिती आहे 4 प्रकारच्या वाणी आहेत, परापश्यंती, मध्यमा, वैखरी. त्याचे हे सांगितले घोष ध्वनी नाद आकारू रूप त्याची. आपल्या परावाणी म्हणजे तिथं म्हणजे आपल्या आता सामान्य आपल्या लौकिक अर्थाने बघायचं झालं की आपल्याला आपण जे बोलतो ना वाणी वैखरी बोलतो की अमुक एक शब्द आता म्हणाला
का हा मी आत्ता हे तुम्हाला सांगणार आहे असं जर समजा वाक्य आहे, तर ते वाक्य व्हायच्या आधी त्याचं पहिलं स्फुरण आपल्या परावाणीत होतं आणि तिथे नाभिस्थान असतं त्याचं. ते स्फुरण होणं परमार्थार्थ मी बघितलं की अहम अहम कोणीतरी मी आहे त्या ब्रह्माचा हे स्फुरण परामध्ये होतं, परावाणी. आणि मग ते स्फुरण रूपाने असतं, मग ध्वनी पश्यंती मध्ये त्याला एक ध्वनी प्राप्त होतो. त्याला आकार नीट आलेला नसतो, पण ध्वनी प्राप्त होतो ते हृदयाच्या ठिकाणी असतं. हृदयामध्ये ते निर्माण होतं. मग नाद रूप असतं ते मध्यमामध्ये. नाद रूप मध्यमा म्हणजे आपण अस्पष्ट शब्द नीट गुणगुण म्हणा किंवा आपण आतल्यात थोडस हे करतो ना, एखादा आपण जप करतो किंवा नाही का पूर्ण असं दुसऱ्याला ऐकू पण जाणार नाही, आपलं आपल्याला असं असा ती मध्यमा कंठात असते, कंठ आणि मग वैखरी मुखात, मुखातनं वैखरी बाहेर. हे घोष ध्वनी नाद आकारू ते सांगितलंय त्यांनी. या चार वाणी मग त्याच्यातनच ओंकार रूपी नादातनच या चार वाणी कशा तयार होतात. अशा प्रकारे तो ओंकार प्रसवणारा मीच आहे, सगळ्या वाणी प्रसवणारा पण मीच आहे. बर माझी कशी ही म्हटलंय ना, मया दक्षिण प्रकृती सूयते चराचर म्हटलंय. मी सगळ्याचा अध्यक्ष म्हणजे काय, सामर्थ्यवान. माझ्या बैठकीमुळे सगळं पर्वती पैसका न संडावी, समुद्री रेखा नोलांडावी, पृथ्वीया भूते वाहावी, हे आज्ञा माझी म्हटलंय. अशी सिस्टीम तयार करून बघा ना, कित्येक वर्ष कित्येक युग गेली, ऋतूमागे ऋतू येत आहेत, तेच घडतंय बरोबर सगळं. फळं फुलतात, वसंत येतो बरोबर त्याच वेळेला मोहर येतो, त्या त्या काळात फुलं फुलतात, त्या त्या काळात फळं फुलतात. पण आता मानवाने मात्र हे निसर्ग चक्र सगळं नष्ट करण्याचं ठरवलेलं. आपल्या अभिमानाने तो जितकं जितकं शोधायला जातो, खरं तितकं त्याला काही कळतच नाहीये काय निसर्ग, पण तो नष्ट करतो. मग भगवंत काय म्हणतात, पर्वती बैसका, पर्वतीने तिथं स्थिर आहे, एके ठिकाणी स्थिर राहायचं ही माझी आज्ञा आहे. समुद्राने आपली रेखा ओलांडायची नाही ही पण माझी आज्ञा आहे, हे दाखवून दिलंय. पण आता हल्ली आपण समुद्र हटवून जर बांधकाम करायला लागलो तर काय करणार तो समुद्र, मग सुनामी येतात. बघितलं ना, आजच बघितलं तुम्ही रशियाच्या आणि ह्याच्यावर काय लाटा आल्या केवढ्या. अमेरिका एवढा बलवान देश आहे, ते पण तो निसर्गाच्या पुढे किती हतबल आहे, एवढे वणवे पेटतात त्यांच्याकडे पण केवढा पूर आला. पृथ्वी या भूते वाहावी, ह्या पृथ्वीनी सगळी भूत मात्र वाहावी, तिचं धारण पोषण करावं, हे आज्ञा माझी, हे मी घालून दिलेलं आहे, हे माझ्या सत्तेमुळे होत आहे. पण मानव आता काय, पृथ्वीने व्हावं, पण पृथ्वीला तर इतका पापाचा भार झालाय ना, मग काय ती कंटाळते बिचारी, मग ती पाठ हलवते आपली जरा काहीतरी, मग भूकंप होतात, ज्वालामुखी होतात, भूकंप होतात. आणि मग नाश कुणाचा होतो, मानवाचाच होतो की नाही खरं. पण हे वेड्या मानवाला कळतच नाही. आपण जिकडे तिकडे बघा आता कॉन्क्रीट जंगल किती झाले वाढलेले, हे कशाच आहे प्रतीक. मग ही माझी अशी आज्ञा आहे. पण आता काय झालं म्हणजे हे एक कोणतरी ती शक्ती आहे आणि तिच्या नियमनामुळे हे सगळं चाललंय, हे तर खरं आहे की नाही, ते आपल्याला पटायला पाहिजे. बीज शाखा ते प्रसवे, मग ते रूपपण बीजी सामावे, तैसे संकल्पे होया अगवे, पाठी संकल्पी मिळे. बी असतं एक, त्या बी मधनच अंकुर येतो आणि त्याचाच वृक्ष बनतो की नाही, शाखा ते प्रसवे, फांद्या होतात, मग वृक्ष तयार होतो, त्याला फुलं येतात, फळं येतात. मग ते रूपपण परत बीजी, म्हणजे आंब्याचं झाड आलं, ती कोय पेरली, आंब्याचं झाड आलं, त्याला मोहर आला, परत आंबा आला, त्या आंब्यामध्ये परत ते बीज आहे. म्हणजे ते रूखपण वृक्षपण परत त्या बीजेत सामावलेलं आहे, हो की नाही. तैसे जो आधी संकल्प आहे, ब्रह्माकडनं सगळी सृष्टी निर्माण होते संकल्प, आणि प्रलयाच्या वेळेला सगळं नष्ट होऊन ते सगळं एकत्र होऊन त्या संकल्पातच विलीन होतं. आपण म्हणून म्हणतो की मरणकाळी ज्याप्रमाणे वासना असतात त्याप्रमाणे आपल्याला नंतर जन्म मिळतो, पण तो जन्म मिळेपर्यंत काय वेळ जावा लागतो ना, मग त्या वासनेच म्हणून आपण म्हणतो मरणाच्या वेळेला आपला जो आत्मा आहे तो ज्ञान संस्कार वासना ह्याच्या सकट जातो.
हे सगळं सगळं सृष्टी बरोबर घेऊन त्या ब्रह्मरूपी संकल्पामध्ये विलीन होतं, ते सुप्त अवस्थेत होतं. आणि जेव्हा मग ते परत निर्माण होईल सृष्टी, तेव्हा ते सगळं तयार होतं. अशा प्रकारे हे सगळं माझ्या संकल्पनेमुळे, माझ्या सामर्थ्यामुळे होत असतं. मी सूर्याचे निवेशे तपे तै हे शोषे. इथं भगवंत हे वर्णन का करून सांगतायत? सगळं ते त्यांनी यज्ञाचं सांगितलंय ना, की कुठलीही तुम्ही सगुण पूजा करा, कुठलाही यज्ञ करा, काही करा, शेवटी ते सगळं मीच, मलाच मिळतं. पण अज्ञानामुळे काही जण हे जाणत नाहीत आणि वेगळं वेगळं मानतात काहीतरी, हा आमचा देव तुमचा देव. मी सूर्याचे निवेशे तपे तै हे शोषे, पाठी इंद्र होनी वर्षे ते पुढती वरे. आपण शाळेत शिकलोय जलचक्र, ते सांगतात की सूर्यहून मीच शोषतो, सगळं पृथ्वीला तापवतो, तपे पाण्यासकट सगळं शोषून घेतो. पाठी इंद्र होऊनी वर्षे, मग तेच मेघ होऊन परत पाऊस मीच पाडतो आणि तो पाऊस परत समुद्रात जातो. सगळ्या ओहोळ नद्या सगळ्या समुद्रात मिळतात. म्हणजे हे चक्र असं पूर्ण होतं. तसंच ते ब्रह्मापासून निर्माण झालेलं परत ब्रह्मात जातं, हे चक्र असं सुरू होतं. म्हणून अर्जुना मी नसे ऐसा कवण उठावा आहे, परी प्राणियांचे देव कैसे जेन देखती माते. म्हणून अर्जुना तू जाण की मी कुठे नाही अशी जागा आहे का विश्वात. ते चैतन्य चैतन्य रूप आहे, कुठे ना नाहीये, नाही सगळ्या. म्हणून आपण तो म्हणतो व्यापक आहे इतकं. बहिरंतश्च भूताना मचरय चरम एवच. ते आतपण आहे बाहेर पण आहे. म्हटलं तर दूर आहे, म्हटलं तर जवळ आहे. अज्ञानाला दूर आहे, ज्ञानाला जवळ आहे. असं मी कुठे आहे का की कुठे नाही. पण प्राण्यांचं दैव बघ म्हणे बुद्ध मात्रांचं, जे न देखती माते. भगवंतांना खंताय. 10व्यामध्ये विभूती योगामध्ये पण शेवटी भगवंतांनी शेवटी हेच त्याला ऐकायचं सांगितलं, अथवा बहुनैतेन की ज्ञातेन तव अर्जुन विष्टव्याहम मदं कृष्ण एकांशेन स्थितो जगत. अरे शेवटी मी तुला किती विभूती सांगू, अनंत आहेत. शेवटी एवढं समज तू की मी सगळीकडे भरून राहिलेलं आहे. तसंच सांगताय तिथे की मी सगळीकडे आहे, सगळ्यात आहे मी. प्राणी मात्रात, भूत मात्रात, वनस्पतीत, सगळीकडे. हे तुम्ही जाणून घ्या, एवढंच त्या भगवंतांना सांगायचं. ऐसे दीक्षित ते सोमप. आता त्यांनी सांगितलेलं आहे बरं का, की सकाम कर्म करून जे भक्ती करतात त्यांच्याबद्दल ते आता बोलतात. त्रैविद्या माम सोमपा पूत पापा यज्ञ निष्ठा सर्गती प्रार्थना. ऐसे दीक्षित जे सोमप, जे आपणची यज्ञाचे स्वरूप, तीही तया पुण्याचे नावे पाप जोडिले देखे. ते म्हणतात अगदी आम्हा स्वतःच यज्ञ रूप असावं असे दीक्षित दीक्षित दशग्रंथी ब्राह्मण वगैरे आपण म्हणतो ना, सगळं पाठ वेद बीज सगळं म्हणजे स्वतःच जणू काही यज्ञाचं रूप आहे असं ते म्हणतात. पण ते यज्ञ कशासाठी करतात? की आपल्याला स्वर्गात पण छान मिळावं, सगळं लौकिक ह्याच्यात पण आता पण इह पर लौकिक सगळं मिळावं. आणि म्हणून भगवंत म्हणतात पुण्याचे नावे पाप जोडिले. म्हणजे पुण्य पुण्य वरवर दिसायला पुण्य असतं, पण खरं म्हटलंय नाहीये खरी भक्ती असं म्हणतात, ही पापच आहे म्हणत. हे जे आहे ना, ही संकल्पना माऊलींनी वेगळीच मांडली बरं का. पुढे की पुण्याचे नावे पुढे त्यांनी म्हटलेलं आहे बघा, स्वर्गा पुण्यात्मके पापे. पुण्यात्मक पाप ही संज्ञा आणि पापात्मक पुण्य आणि पापात्मक पाप, ह्या तीन संज्ञा माऊलींनी अगदी वेगळ्या तऱ्हेने इथे मांडल्या. कोणी त्या मांडल्या. स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे, म्हणजे स्वर्ग मिळतो पण तो कुठला पुण्यात्मक पाप. वरवर दिसतं पुण्य पण ते खरं पाप आहे, कारण सकाम भक्ती करतात. मग ते स्वर्गाला येतात, पण पापात्मके पापे नरका जायचे. म्हणजे काहीच नाही, पुण्य तर निषिद्धच कर्म, सगळीकडनं काळं कुठतच. मग ते असं म्हणजे सगळंच पापकर्म त्यांनी ते नरक ठेवलेलं आहे. मग माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. शुद्ध पुण्य म्हणजे हा ज्ञानयज्ञ सांगितलंय ना, जे ते करतात ते शुद्ध पुण्य, ते मलाच मिळतात. पण काही की मी म्हटलं तसं पुण्यात्मक पाप, तसं पापात्मक पुण्य पण आहे. वर्ण पाप वाटतं पण ते खरं पुण्य असतं. समष्टीच्या कल्याणासाठी अन्यायी लोकांचा वध करणं, त्यांना मारणं,
अर्जुनाला काय सांगितलं भगवंतानी? अरे तुझे नातलग असू देत, कोणी असू देत, पण अधर्माच्या विरुद्ध लढाई आहे, तू त्यांना मारला पाहिजे, तुला पाप लागणार नाही, मी तुझी गॅरंटी घेतो, काही पाप लागणार नाही. मग एखाद्याचा जीव वाचण्यासाठी खोटं बोलणं, जीव वाचतोय एखाद्याचा, नाही तर एरवी आपण म्हणतो की मारणं म्हणा, हनन करणं, खोटं बोलणं हे पाप आहे, पण अशासाठी केलेलं ते जरी वर्ण पाप दिसत असलं तरी ते यालाच म्हणायचं पुण्यात्मक पाप, पापात्मक पुण्य. मग हे खरं पुण्य काय ते भगवंताने सांगितलं, माते जे मिळते ते कोण, मी म्हटलं तसं खरी भक्ती जो भक्त करतो तोच मला येऊन मिळतो. हे असू बहो ऐसे भोग इंद्रा सुखा सरीसे, ते भोगी जती जव असे पुण्य लेशू, जव म्हणजे जोपर्यंत, पण म्हणे स्वर्गाला जातात खरे सकाम हे करून, पण तिथे तरी त्याला कुठपर्यंत असतात, त्यांचा पुण्याचा जो साठा असतो ना तोपर्यंत असतात, पुण्य संपलं की तिथं हाकलून देतात खाली. मग हा 9वा अध्याय, तेच साधारण सगळेजण लक्षात ठेवतात की स्वर्गामध्ये जाऊन क्षीणे पुण्ये मर्त लोको विशंती किंवा योगक्षेमो वहाम्यहम, हे वेळे लक्षात राहतो, योगक्षेम हा भगवंत आपलं सगळं करतो, किंवा हे मग पुण्य संपलं की आपण परत मृत्यू लोकात. तर हे भोगीचे ती जवळ असे पुण्य लेखतो, पुण्याचा साठा असे परत त्यांना जन्म येतो आणि मर्त्य लोकात येतातच. एकाने खूप मजेने म्हटले, ट्रिपला जातात बरं का लोक निरनिराळ्या, हल्ली तर काय सगळ्या बघता जाहिराती तुम्ही, युरोप अमेरिका अमुक ढमुक तिकडे, आणि मग खूप खरेदी करायची, खूप करे, मग दत्तकडनं अरे आपल्याकडे आता पैसे संपत आलेत बरं का आजकाल, मग त्यांनी म्हटले क्षीणे वित्ते गृह लोको विशंती, वित्त संपायला लागलं की परत घरी येतात. आणि खूप आनंद, कशी वृत्ती असते बघा माणसाची, सगळीकडे हिंड्या बघायचं बघायचं, सगळं हे करायचं इकडे तिकडे, आता त्याच्यात थोडस हे हो दगदग होतेच ना, नाही ते म्हटलं ते थोडं, पण ते हौस असते ना. घरी आले की म्हणायचं हा काय बरं वाटलं, आपल्या अंथरुणावर झोपल्यावर पिठला भात खाल्ल्यावर काय बरं वाटलं, पण जायचं. अशी मजा असते लोकांच्या स्वभावाची. तर अशा प्रकारे म्हणे पुण्य असतं तोपर्यंत ते मिळतं फक्त स्वर्ग, परत आहेच जन्म मरणाचं चक्र, भोगावंच लागतात गर्भवास. मग तर या पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पावटी पायरी, मग त्या पुण्याची पायरी संपली की परत ते खाली इंद्रपणाची उटी उतरे, इंद्रासारखं म्हणे सगळं भोग मिळतात ना, उटी तेज, मग ते तेज बीज सगळं संपतं म्हणे. आता हा जर स्वर्ग नरक जरी कल्पना म्हणतात, तर स्वर्ग नरक इथेच आहे ना, आपल्या इथंच आहे. जसे इथे म्हणलं पुण्याची पावटी सरे, मग काही नाही, अहो शारीरिक आर्थिक क्षमता पर्यंत सगळं होतं. एखाद्याच्याकडे खूप पैसे आहेत पण जर्जर रोगाने येलाय, 10 गाड्या आहेत पण त्या गाडीत बसायला शरीर तर चांगलं पाहिजे, हो का नाही? असं सुद्धा, मग तो काय इथला नरकच आहे तो. क्षण हे भोग सुद्धा कसेच, म्हणजे त्यांना सांगायचं क्षण भंगूर आहेत, काम करून भक्ती करून तुम्ही किती वेळ सुख मिळवणार, काय मिळवणार, खरं सुख कशात आहे ते कळत नाही. हल्ली तुम्हाला माहितीये कोणालाही मूल पण नको असतं, हल्ली झालं तर एकच, एक लाडका असतं, दोघंही आई बाप नोकरी करतात, भरपूर पैसा मिळवतात, मिळवू नये असं नाही, आपल्याला आवश्यक आहे तेवढं, त्याची अत्यंत लाड, एक एक खोली खेळण्याने भरलेली आहे, त्याला नाही म्हणायचं नाही, कशाला नकारच पचवायला शिकवत नाही, मग तो कसा बनतो मुलगा? त्याला खरं त्या सवय लागतात, पण त्याला मुलाला सहवास हवा असतो, आई वडिलांचा सहवास हवा असतो, जे खेळण्याने मिळत नाही ते त्यांच्या मूल होऊन मुलाबरोबर खेळावं लागतं, वागावं हे कळत नाही, मृगजळाच्या मागे धावत असतात ते त्यांना कळत नाही. म्हणून ते म्हणतात की सवेची इंद्रपणाची उटी तर येऊ लागती माघार मृत्यू. पण त्याच्या उलट लगेच सांगतात, अनन्य भक्तीने करणारे कसे असतात भक्त, ऐसे अनन्य गतिके चित्ते चिंतित सांगते माते, जे उपासती तयांचे मीची सेवी म्हणतात. अनन्य गतीने, अनन्य एकनिष्ठ भक्तीसाठी भक्ती, मला काही मिळवण्यासाठी भक्ती नकोय, परमेश्वरा सगळ्या संतांनी भक्ती केली, सगळे तळमळत होते कशासाठी, की मला परमेश्वर दर्शन हवंय, आपल्यासारख्या सामान्य लोकांसारखे तळमळत आहे, देवा मला हे मिळू दे, ते मिळू दे, अमुक मिळू दे. रामकृष्ण
परमहंसाने विवेकानंदांमध्ये तुम्हाला दर्शन झालं म्हणता काली मातेचं, मला केव्हा होईल? तेव्हा ते गंगेपाशी घेऊन जातात आणि डोकं दाबतात नदीमध्ये, खूप तडफडतात, दाबून धरतात. मग बाहेर आल्यावर म्हणतात कसं वाटलं आतमध्ये? म्हणा बापरे केव्हा श्वास घेईन असं वाटलं, तडफडत होतो. अशी तडफड झाल्याशिवाय भक्तीची दर्शन होत नाही देवाचं. असं करायला पाहिजे. म्हणून अनन्य गती ही, अनन्य गती की चित्त चिंतित सांगते माते, माझीच चिंता माझीच चिंतन करत असताना, सांगते करत असताना जे उपासती तयाच मीच, मीच त्यांची सेवा करतो, त्यांची जबाबदारी माझ्यावर पडते. त्यांना आध्यात्मिक दृष्टीने पारमार्थिक दृष्टीने काही त्रास होणार नाही हे मी बघतो. नाही तर आपण म्हणतो हा भगवंत सगळं असेल देईल खाट्यावरी, असं नाहीये ते. म्हणून तेव्हाची तयांची चिंतमणी मजची पडली, म्हणजे त्यांचं रक्षण करण्याचं अंबरीश राजाच्या मागे लागले दुर्वासोशी, तेव्हा भगवंतानी त्यांच्या मागे सुदर्शन चक्र, त्याच्यासाठी 10 गर्भवास आले, त्याच्यासाठी म्हटले हा योगक्षेम अवघा तयांचा मजची पडिला पांडवा, जयांची सर्व भावा आश्रयो मी. मग योगक्षेम, योग योग युज धातूपासून झालेलं आहे, जुडणे काहीतरी किंवा मिळणे. योग म्हणजे काही जे नाही ते मिळणं, आणि क्षेम म्हणजे ते मिळालेले त्याचं रक्षण करणं. मग इथे म्हटलं योगक्षेम आघवा तयांची मजची पडिला, मग तो योगक्षेम मी त्यांचा भावतो असं म्हटलंय. पण लोक म्हणतात हो का बरं आहे, म्हणजे मग म्हणून मी मगाशी म्हणतात असेल माझा हरी तर नाही, तसं नाहीये. आपण प्रयत्न करायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय काही नाहीये. भगवंताने काय त्याच्यासाठी आपल्याला जन्म दिला की खाटेवर बसा आरामात मी बघतो, नुसतं नामस्मरण करून काही खरी भक्ती म्हणजे काय कळलं नाही तर. म्हणजे नुसती भौतिक सुख देणं, लौकिक अर्थाने त्यांना आलबेल सगळं वसतंय असं पण नाही, तर खरं म्हणजे आध्यात्मिक शक्ती त्यांची वाढवण्यासाठी त्यांना तशी परिस्थिती प्राप्त करून देणं, हा योग त्यांना देणं अध्यात्माचा आणि तो वाढवणं, असे हे भगवंत त्याच्या बाबतीत करतो. म्हणून ते योगक्षेम वहाम्यहम असं म्हटलेलं आहे. पाहे पा शाखा पल्लव रुखाचे, हे काय नवती एकाची विचारचे, परी पाणी घेणे मुळाचे ते मुळीच घापे. म्हणजे खरं ब्रह्मरूप जे आहे त्याचीच पूजा करायला पाहिजे, ते समजून घ्यायला पाहिजे. हे सांगताना माऊली दृष्टांत काय देत आहेत की बीजातनं वृक्ष निर्माण होतो, शाखा पल्लव, फांद्या होतात, पानं होतात, फुलं होतात, पण ते एकाच बीजातनं निर्माण होतात ना. अरे पण ते झाड वाढायला आपण पाणी कुठे घालतो? मुळापाशी घालतो ना. परी पाणी घेणे मुळाचे ते मुळाची घापे, मुळालाच घालावं लागतं तरच वाढतं का नाही. नुसतं वरवर जर फवारलं पाणी तर येईल का तो? तसं खरी भक्ती कर्मकांड करणाऱ्यांच्या बाबतीत काही काही जण नुसते कर्मकांड करतात, अगदी सगळं माहीत असतं कसं काय पाठ आहे सगळं, पण त्याच्या मागची भक्ती माहीत नाही. एकीकडे हे कर्मकांड करत राहायचं आणि बाहेर दुसऱ्याशी कसंही वागायचं, अपमान करायचा, दुःख द्यायचं, मन दुखवायचं, हे बरोबर आहे का? ही भक्ती नाहीये. त्यांच्याबद्दल हे म्हणतात. मोठा डामडौल करून अगदी पूजा बिजा करायची, तुम्ही फक्त आता हे वाहिलं मी ते वाहिलं अमुक वाहिलं. काहींच्या भाषेत हेच असतं. ते वारीला वगैरे जाऊन आल्या होत्या एक बहीण, घरी आल्या होत्या, ज्ञानेश्वराचा फोटो वगैरे, तुम्हाला पण ज्ञानेश्वरांची आवड वगैरे दिसते? म्हटलं हो आहे आवड. हो आम्ही वारीत गेलो होतो, तिथे ना त्या त्या अमुक अमुक ह्याच्यात आमचं होतं सगळं, आम्ही सगळ्यांना दिलं, आम्ही त्या अमुक अमुक ठिकाणी आम्ही ते वाहिलंय सोन्याचं वगैरे. अरे पण हे असं असं, आम्ही किती श्रेष्ठ, आम्ही काय करतो? मग ही भक्ती, मग वारीला जाऊन तुम्ही काय केलं? काय केलं वारीला जाऊन? असं नाही, ही भक्ती नाही असं भगवंत म्हणतात. अज्ञानाने, म्हणून अज्ञानाने हे सगळे निरनिराळ्यांना भसतात, भक्ती काय येते न कळता ते भसतात, हे बरोबर नाही. ये रे माते नेणोनी भजन, ते वायाची का आने आन, म्हणून कर्माचे डोळे ज्ञान तू निर्दोष होवावे. जे खरे भक्त जे ते सोडून येर इतर जे असतात ना ते अज्ञानी, ते कळतच नाही त्यांना.
आणि असं त्यांचं भजन म्हणे वाय आने आन आने आन एखाद्या विपरीत ठिकाणी विपरीत करणं काही उपयोग होत नाही. त्यांनी त्याला दृष्टांत दिला तरी करोनी रस सोय बरवी कानी केवी भरावी. चांगला सुंदर पदार्थ केलाय तो मुखानेच खायला पाहिजे, कानात भरून चालणार आहे का? फुलाचा सुगंध घ्यायचा आहे, फुलं आणि बांधावी डोळा केवी, सुगंध नाकापाशीच नेला पाहिजे, तो डोळ्यापाशी नेऊन काय उपयोग आहे? तर जिथे जे पाहिजे तेच केलं पाहिजे. जिथे खरी भक्ती काय आहे कुणाला केलं पाहिजे तिथेच पाहिजे, नाही तर काही उपयोग नाही. मग ते अज्ञान होतं. एका प्रोफेसरांनी पोहणे ह्याच्यावर PhD केली. सगळे पोहणे कसं असतं काय असतं ते असतं, पण प्रॅक्टिकल माहित नाही, काही थेरी सगळी माहिती आहे. आणि नावेत न जाताना त्या नावाड्याला सांगतायत अरे असा असा मी ग्रंथीला असं आहे तसं आहे वगैरे, त्या नावेत शिरतं पाणी, ते बुडायला लागते. ते बुडायला नावाडी आपलं पोहून पार होऊन जातो आणि यांना काही कळत नाही काय त्या PhDचा उपयोग आहे. जे म्हणून आपण म्हणतो ना जे ते पाहिजे जातीचे जेणे काम ठेवलं. एखादा साधा एखादा मोठा आर्किटेक्ट जो असतो तो संपूर्ण बिल्डिंगचं डिझाईन करतो आणि सगळं कुठे कशा पाईप लाईन काय अमुक करतो, पण प्लंबिंगची वेळ आली की त्या प्लंबरलाच बोलवावं लागतं तिथे, त्याला काही कळत नाही. मग म्हणजे तेथे पाहिजे जाते खरी भक्ती काय आहे ते जाणा, योग्य ठिकाणी योग्य कर्म पाहिजे तसंच केलं पाहिजे. आणि म्हणून ते म्हणतात कर्माचे डोळे ज्ञान, कर्माला ज्ञानाची जोड, ज्ञानाचे डोळे म्हणजे कर्म केलं पाहिजे तरच ती खरी भक्ती होते. ते निर्दोष होवावे, निर्दोष रीतीने कशी भक्ती करायची, म्हणजे खरी भक्ती काय, खरा देव काय ते असं कळलं पाहिजे. शेवटी मलाच सगळं मिळतं. मी मगाशी जसं सांगितलं त्यांनी की सगळ्या यज्ञात मीच आहे, सगळं यज्ञात हवन केलेलं मलाच मिळतं. गंगेचे उदक गंगे जैसे अर्पीचे देवा पितरोद्देशे, माझे मज देती तैसे परी अनानी होवी. आपण काय करतो एरवी गंगेत जातो उतरतो, गंगेचं उदक अर्पण करतो अर्धे, ओके नाही तेच उदक त्या गंगेला अर्पण. आता त्या प्रत्येकात घरी सुद्धा आपण स्नान करताना हर हर गंगे भागीरथी, पण आपल्या हातात जे पाणी आलेलं आहे जे तांब्यात आलं ते आपण गंगा मानून हे करतो, ते अर्पण करतो. मग ते गंगेचं उदक गंगेला जसं वाहावं तसं माझंच मला वाहतात खरं. देवा पितर जसे माझे माझं देती तैसे, पितरांना देऊ देत, देवांना देऊ, इतर देवांचे कुठलेही करू देत, पण ते मला अर्पण करतात ते जाणून करत नाहीत, अज्ञानाने करतात, त्याची खंत वाटते भगवंताला. माझे मज देती परी अनानी भावी, हेतू वेगळा, एक तर सकाम करतात भक्ती आणि एक पूर्ण ब्रह्म सगळीकडे त्या ब्रह्माचीच मी पूजा करतो आहे त्याला बसतोय असं हे जाणत नाही. अशा प्रकारे करतात. भगवंताचंच आहे हो सगळं. आपलं काय इथे, हा देह पण आपला नाहीये त्यांनी दिलाय क्षणभंगूर राहायला. म्हणून आपण माझं घर माझी रिस्पेक्ट माझी मुले काही नसतं इथे, आपलं काही नाही, काही राहत नाही. शेवटी जाताना काही असतं का, काही नाही. कुसुमाग्रजांची फार सुंदर कविता आहे त्याच्यावर, काय वाहू तुला असं म्हटलंय त्यांनी. विशाखा कविता संग्रह ज्ञानपीठ अवॉर्ड मिळाला ना त्यांना कुसुमाग्रजांना, त्याच्यात त्यांची कविता आहे तुझे अवघे जीवित वैभव काय देऊ तुला. तर म्हटलं अरे तुझ्या अंबरामध्ये जरतारी सगळं वस्त्र विणलेले, सकाळच्या वेळेला अरुण प्रभा उगवते, संध्याकाळच्या वेळेला म्हणे मी कुठलं वस्त्र तुला वाहू, तुझ्या दारी सूर्यचंद्रासारखे दिवे मी कसते म्हणे वात वाहणार, तुझ्यासाठी वसंत येतो असंख्य फुलं फुलवतो, सगळं नंदन वन करतो वनश्री करतो, आणि मी म्हणे कुठलं फुल तुला, तुझं म्हणजे ह्याच्यातला भाव काय आहे, भगवंता तुझंच आहे सगळं, पण तुझं ते मी ते तुझं आहे ते तुला वाहतो. ते 17व्या मध्ये आपल्याला फार छान बघायचंय. ओम तत्सत या तीन यांचा अर्थ काय आहे, का म्हणतात प्रत्येक शुभ कार्य करायच्या वेळेला, ते आपण बघू त्या 17वा शिकताना आपण बघू, फार सुंदर सांगितले. मग हे जसं आहे ते माझंच मला वाहतात पण ते जाणत नाही. मग मीठी डोळा देखला जिनी कानी मीठी ऐकला, मनी मी भावीला वाणीला वाचा. ते खरे बघ, जे खरी भक्ती करतात ते डोळ्यांनी मलाच बघतात, कानाने माझंच नाव ऐकतात, मनामध्ये मलाच ठेवतात. मनी मीची भावीला, म्हणून तुकाराम महाराजांचा तो अभंग आहे ना, अहो तुम्ही डोळे बघा हो विठोबाचे रूप, म्हटलं कानने तुम्ही ऐका हो, नाही का, मला तो आता शब्द नाही आठवत आहे.
पण ते असं सांगतायत की डोळे तुमचं कार्य काय आहे तर विठोबाचं रूप बघा, कानानो तुम्ही काय करा तर विठोबाचं नाव आहे, जीभ रसना तू काय कर तर नाव घे त्या जिभेचं, दुसरं काही करू नको. जी कानी मीठ ऐकला मनी मी भाविला वाणीला वाचा, ते मरणा ऐलीच कडे मज पिळवणी गेले पुढे, मग मरणी आणखीकडे जातील केवी. असे जे भक्त आहेत ज्ञानयज्ञ करणारे, जिवंत असतानाच या देहात असतानाच मला मिळून गेलेत, कारण देहभावावर नाहीच आहेत ना ते, मरणा ऐलीच कडे मराच्या आधीच माझं मिळवणी गेले, मग मरणानंतर कुठे जाणार दुसरीकडे, आधीच मिळालेले आहेत मला, ते माझ्याकडेच येणार. देह पडला इथे फक्त, पण आधीच मिळालेले आहेत. मग म्हणे ह्याच्यात विचारायचं काय, ऐक्य झाले माझ्याकडेच तर येणार ते, नाही तर कुठे जाणार. म्हणून हे भक्त माझे ज्ञानी भक्त आहेत, त्यांच्यासाठी मी सेवा करतो म्हणतो, कारण ते माझ्यासाठी सगळं अर्पण करतात, त्यांचं स्वतःच काही ठेवत नाही. मग ही भक्ती करण्यासाठी काय पाहिजे, भगवंत सांगतात अशी, म्हणून थोरपण पराची सांडिजे, एथ व्युत्पत्ती आघवी विसरेजे, जै जगा धाकुटे होईचे, तै जवळीक माझी. थोरपण पराची, परा म्हणजे पलीकडे. तुम्ही कोण आहात, डॉक्टर, इंजिनियर, आणि कोण मोठा तुम्ही उद्योगपती, इथे काही देव बघत नाही, त्याला भक्ती पाहिजे. म्हणून थोरपण सोडून द्या, माझ्याजवळ यायचंय ते थोरपण सोडून द्या, व्युत्पत्ती पांडित्य तुमचं ज्ञान ते सोडून द्या, विसरीजे, विसरा म्हणा, विसरा ते, जै जगा धाकुटे होईचे, नम्रता पाहिजे. दैवी गुणामध्ये सांगितलेलं मुख्य दैवी गुण मनाची सरळता आणि नम्रताचा परमार्थ होत नाही ना. प्रत्यक्ष ज्ञानेश्वरांचं उदाहरण, एवढा मोठा ज्ञान यज्ञ ग्रंथ सांगायचा केला आणि शेवटी म्हणतात मी काही केलं, किंबहुना हे धर्म संकीर्तन केले तेथे पायीकपणे जी माझे होते, मी फक्त म्हणे पायीकपण दास्य केलं फक्त, निवृत्तीनाथांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला, करून घेतलं, माझं काही नाही ह्याच्यात, अशी नम्रता. धाकुटे, जगा धाकुटे, नाहीतर आज बघितलं तर सगळे मी कसा मोठा अहंकार तो येत असतो वाढवा, तेच बघत असत, सगळं श्रेय मला मिळालं पाहिजे. तै जवळीक माझी, तेव्हाच माझी जवळीक मिळते, तोपर्यंत मिळत नाही. हे असो काय अशी फुले पानची एक आवडे ते जाहले, ते साजूकही न हो सुकले भल तैसे. मग मी म्हणे फक्त भाव बघतो त्याचा, मग त्याने एक छोटस फूल वाळलेलं का पान असू दे, एवढस पाणी असू दे, साजूकही न हो सुकले भल तैसे, तरी ते आवडतं मला. हो ना, रुक्मिणीने एक तुळशी पत्र टाकलं फक्त सुवर्ण फुलामध्ये करत होते ना, त्याने बरोबर झालं पारण. भक्ती भाव होता, अहंकार नव्हता त्याच्यात. सुदाम्याचे पोहे पुढे म्हटलेलंच आहे त्यांनी, ते झाले. पण ह्याचं लोक काय म्हणतात बरं का, सांगितलेलं ना गीतेत असे, फलम पुष्पम फलम तोय योमाय भक्त्या प्रयच्छिती वगैरे, चालेल कसंही चालेल. हो, पूजा करायची, भगवंताची पूजा करायची, त्या निमित्ताने आपण कोणाची तरी ओटी बोलते, चांगला आणा ना, खिडक्या सुपाऱ्या कशाला, फुलफुला नारळ कशाला, नाही तेवढी ती वृत्तीच नसते. मग चालते म्हणतात, भगवंत म्हणाला साधच आपलं वाळलेलं पान दिलं तरी चालेल, पण त्याच्या मागे जी भक्ती पाहिजे ती कुठे त्यांना माहिती, ती भक्ती पाहिजे ना. पानाची काय वडे ते झाले सगळं बरोबर आहे, पण हे सांगावे काय किरीटी, तुम्हीची देखील आपुल्या दिठी, मी सुदामयाची या सोडी गाठी पवयासाठी. थोडेसे पोहे आणले, सुदामा गेला आपल्या मित्राला भेटायला, म्हणजे पोह्यासाठी किती आतुर झाले कृष्ण. सोडून त्यांनी काय आणले तू आधी बघू दे मला, काय आणले बघू दे, इतक्या आवडीने खाल्लेत ते पोहे त्यांनी. म्हणून आपण म्हणतो ना कृष्णाचा प्रसाद आहे पोहे. आपल्याकडे खरं म्हणजे आपल्याकडचे इतके सुंदर आहेत आणि आपण उगाच असते नाहीतरी जंक फूड खातो. पौष्टिक आपल्याकडचे एक एक पदार्थ नाश्त्याला म्हणा, किती म्हणा, काही म्हणा, इतके चांगले. पोह्याचे किती प्रकार आहेत आपल्याकडे माहितीये का महाराष्ट्रात मध्ये, तो कृष्णाचा प्रसाद आहे. पवया लागी मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव, देवा अशांना भेटायचा नाही रे देव, बाजारचा भाजीपाला नाही रे म्हटले ना तुकडोजी.
भाव पाहिजे तिथे. उगाच आपलं वरवर सगळं. मग तुम्ही ते एका बाजूने असं म्हणतात सुकलेलं पान घातलं तरी चालते चालते काय, आणि एका बाजूने सोन्याचे मुकुट घालतात पण मध्ये भक्तीच नाही त्याच्यात. काय काही दोन्ही नको, दोन्हीतही काही अर्थ नाहीये त्याच्यात. मग मला हे प्रेमाने दिलेली, विदुराकडे गेले, विदुराकडच्या कण्या असं म्हणतात, कोणी कण्या खाल्ल्या पण कोणी म्हणतात सोललेलं केळं. भक्तीने इतकं प्रेमाने प्रेम भरलं होतं की त्या प्रेमाच्या भरात सालच पुढे गेलं आणि केळं आपल्या ते साल सुद्धा खाऊन टाकलं भगवंतानी प्रेमाने. कारण त्याच्या मागे जी भक्ती होती ती त्यांना दिसली आहे त्याच्यामध्ये. परी सर्वथा आपुले जेई केली याची से काही नुरवी, ऐसे धुवोनी कर्म द्यावी माझ्या हाती. आता भगवंताजवळ जायचंय तर स्वच्छ शुभ पवित्र होऊन जायला पाहिजे ना. मग कशी कर्म केली पाहिजेत, आपली शुद्ध झाली पाहिजेत ना. कर्म धुवूनी म्हटलंय. आता ही कर्म धुवायची म्हणजे काय करायचं, तर मी केलं, मी केलं, माझ्यामुळे झालं, अहंकार नको, अहंकार. भगवंत आपण म्हणून एक पद्धत आहे बघा, रामाने करून घेतलं, रामाचं आहे, रामाने मला दिलं, रामाने करून. माझं काही नाही आहे ह्याच्यात. केलेलं बोललं की गेलं सगळं. एखादी चांगली गोष्ट केली तुम्ही, बोलून दाखवले की गेलं सगळं. ह्या हाताने दिलेलं दान दुसऱ्या हाताने करू, असं करा. ऐशी धुवोनी कर्मे नाही का. आई म्हणते सोहळ्यात आई असते, ते मूल रडायला लागलं तर तू तू आधी कपडे काढ, मी सोहळ्यात आहे आणि मग ये माझ्याकडे. तसं भगवंताकडे जाताना आपली ही सगळी कर्म टाकून अहंकार विद्वत्तता सोडून द्यायची आणि मग जायचं त्याच्याकडे, तरच भगवंत भेटतो. बरं नाही तर मग असे जे असतात खरे भक्ती करणारे, ते वर्तत दिसती देही परी ते देही ना माझ्या ठाई, आणि मी तयांच्या हृदयी समग्र असे. मग असे जे भक्त असतात ते देहात जरी असल्यासारखे वाटले तरी माझ्याच हृदयात असतात. आणि आचरण पाहता सुभटा, तो दुष्कृताचा कीर असेल वाटा, परीत जीवित वेचिले चोहाटा भक्ताची आ. चोहाटात चौक, चौकात जसे चारी रस्ते त्या चौकातच येऊन मिळतात, तशी ह्याची सगळी सगळी भक्तीतच सगळं मिळतं. पण इथे म्हटलंय भगवंतानी दुष्कृताचा कीर असेल वाटा. एखादा मनुष्य असतो आधी वाईट वागलेला आहे, काहीतरी पापकर्म केलंय, पण त्याला उपरती झालेली आहे. तो म्हणतो हे वागलं ते आपलं चुकलं, आता इथनं तरी पुढे चांगलं व्हायला. मग असा जर तो आला तर भगवंत म्हणतात त्याला घ्या पोटाशी. साधू संत असे करतात, पोटाशी घेतात. अहो लोक इतर वेळी आपण 100 गोष्टीतल्या 99 बरोबर केल्या आणि एक चूक केली तरी लौकिक अर्थात लोक ती एकच चूक धरून बसतात आणि तुम्हाला टोचतात. पण भगवंत म्हणतात साधू संत जे असतात ना, तुम्ही 99 गोष्टी चूक केला ना, एक गोष्ट बरोबर केली तर ती धरून घेतात आपल्या पोटाशी. मग असा जो चुकलाय पण तो आता त्याला उपरती झाली आणि त्याने निश्चय केला चांगल्या होण्याचा, अरे मग त्याला सुधारू दे ना, का त्याला ढकलता. म्हणून तुम्हाला माहितीये किरण बेदीनी तुरुंगामध्ये एवढं मोठं परिवर्तन घडून आणलं, कैद्यांना पण त्यांच्या आतलं चांगलं काढून घेतलं त्यांनी, त्यांना सुधारलं. भगवंत म्हणतात मी पूर्वीचं रेकॉर्ड बघत नाही, आता कसं आहे सुधारलाय ना, चांगलं वागतोय ना. मग म्हणून कीर असेल परी जीवित वेचले चौटा. अहो दुष्कृत पूर्वी केली असतील पण तो त्याला सुधारू दे ना, त्याला संधी द्या ना, नाहीतर लगेच त्याला ढकलून टाकायचं. या लागी दुष्कृती जरी झाला तरी अनुताप तीर्थी नाला, नाहुनी मजा आती आला सर्व भावे. पण तो कसा पाहिजे, खरी उपरती झाली पाहिजे. नाहीतर लोक काय म्हणतात, ओ आय एम सॉरी सॉरी, ते इतके गुळगुळीत शब्द झाले, परत पुन्हा चूक करायची, म्हणायचं सॉरी, याला काय अर्थ नाही ना. आता एकदा ठरवलं की ह्या मार्गाला नाही जायचं आपण, हा वाईट मार्ग आहे, आता सुधारायचंय असं निश्चित ठरवलं, त्या मार्गाने तो वाटचाल करतोय तर तो माझाच होतो असं भगवंत म्हणतात. तो माझाच होतो, त्याला मी पोटाशी धरतो. मग त्याच्यात रूप वय काही, रूपे वयसा माझी आतुरे गाजा, एक भाव नाही माझा परिपालय. मग तू कुणाचं रूप असू दे, संपत्ती असू दे, विद्वत्व असू दे, पण तिथे म्हणे मी काहीही बघत नाही, भाव नाही माझा, तर मग फुकट म्हण, मग ह्याच्यात काही अर्थ नाहीये ते म्हणतात. मग ह्या पाप इथे म्हटलंय पापयोनीही मूढ. पापयोनी आता पूर्वीच्या हा केव्हा काळातला जो ग्रंथ आहे ते केलेला आहे त्यावेळेला, तेव्हा आता फार
बुद्धी सुद्धा अजून मानतातच म्हणा, पण उच्च नीच श्रेष्ठ कनिष्ठ मानत होते का? बरं, काही वर्णांनाच हक्क होता वेदांचा अभ्यास करायचा. स्त्रिया वैश्या तथा शूद्रास म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की त्यांनी पण करावी भक्ती. ते मी बघत नाही म्हटलंय कुठलं कुळ आहे का काय आहे. एवढंच म्हणतात राक्षस कुळातला प्रल्हाद तो माझ्यापेक्षा म्हणे श्रेष्ठ झाला म्हणून आपण भक्ताचं नाव आधी घेतो, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल म्हणे. त्यांनी म्हटलंय तो प्रल्हाद उगा माझ्यासाठी घेता बहुते संकटे किरीटी काचे मिया दावे ते गोष्टी तयाची जोटे. अहो जेवढी त्याच्यावर संकट आली मी हे केली, पण हा प्रल्हाद माझा भक्त होऊन म्हणे जे माझ्याकडनं मिळतं तेच त्याच्याकडनं मिळतं. म्हणजे माझ्या भक्ताची आठवण केली ना तुम्ही तरी तुम्ही शुद्ध. माझे जे आवडते भक्त आहे त्यांची तुम्ही आठवण केली तरी तुम्ही शुद्ध व्हाल. आणि इथे स्पष्ट म्हटलंय, हा ज्ञानदेवाने त्यावेळेला मोठा मांडलेला विचार आहे बरं. स्त्रिया शक्ती म्हणजे गीतेमध्ये जो आलाय तो त्यांनी अजून विस्ताराने मांडलाय. तैसे क्षत्रिय वैश्य स्त्रिया अशूद्र अंत जाती या जाती तवची वेगळेल्या जवन पवती मागे. माझ्याकडे आलेत, शुद्ध होऊन आलेत, भक्ती करतात. आता तो कोण आहे काय आहे मला काही घेणार नाही. मग स्त्री आहे पुरुष आहे काही नाही. खरं ब्रह्मरूप म्हटलं की तिथे स्त्री पुरुष हा पण भेद नाही ना काहीच. मग मी बघत नाही म्हणे कोण आहे. या वज्रांगणांची निजे मज एक 5-10 मिनिटं घेते हा. मज मिनलिया काय माझे स्वरूप नव्हती वालभाचे निव्याज. अहो व्रजांगना गोपी वृंदावनातल्या अतिभक्तीने वालभाचे निव्याजे भक्तीच्या प्रेमाने त्या माझ्या जवळ आल्या. मज मिनलिया माझे स्वरूप नव्हती, माझे स्वरूप झालं म्हणून गोपीचंदन म्हणतात. दाह झाला भगवंताचा ते म्हणतात कुठलं गोपीचंदन लावा तरच मला बरं वाटेल. गोपींच्या पायात तोडवलेलं चंदन. आणि एकनाथांनी फार सांगितलेलं आहे भागवतामध्ये की सगळेजण म्हणतात कसला कृष्ण रासक्रीडा करत होता, सगळ्या गोपींची काय नाचा वगैरे. त्यांना कळलीच नाही हो ही मधुरा भक्ती म्हणतात. वासनेचा लवलेशही त्याच्यात नसतो. म्हणून एकनाथांनी म्हटलंय जेथ मी क्रीडे आत्मारामू तेथ केवी घे बापडा कामू माझे कामे गोपिका निष्कामो काम संभ्रमो त्या नाही. एकदा भगवंताच्या विलीन झालं की कुठला आलाय तिथे काम वासना. शुद्ध रूप झाला केवळ एक ती पवित्र भक्ती असते, बाकी काही नाही. कुणाला कृष्ण आपलं मूल वाटायचा, कुणाला भाऊ वाटायचा, कुणाला आपला सखा वाटायचा, सगळं भक्तीमुळे. ही मधुरा भक्ती आहे पण लोकांना ती कळतच नाही. पण एवढंच काय भगवंत म्हणतात ना तरी भयाचे निमिसे मातेना पावजेची काय कैसे की अखंड वैर वसे चैत्याधिकीची. चैत्याधिक म्हणजे शिशुपाल, चैत्य शिशुपाल, शिशुपाल म्हणा कंस म्हणा. अहो विरोधी भक्तीने माझ्याजवळ आले म्हणे. मला विरोध करत होते, माझा द्वेष करत होते, पण तरी माझं चिंतन करत होते ना सतत. कंसाला सारखी भीती, इकडे आहे का कृष्ण तिकडे कृष्ण आहे, आला मला मारायला आला काय करू. तो म्हटलं सतत माझं चिंतन केलं त्यांना पण मी मुक्ती दिली. बुद्धना मावशीला मुक्ती दिली, सगळ्यांना मुक्ती दिली. म्हणे भृगु ऋषींना हृदयात स्थान दिलं, लक्ष्मीला तिथनं काढलं म्हणे. हृदय स्त्री वत्सलांचन भूषण मिरिसर. भृगु ऋषींना पाठवलं तिन्ही देवांची परीक्षा बघायला कोण खरा शांत आहे. शंकर लात मारली त्यांनी प्रत्येकाला, शंकर चिडले, ब्रह्मदेव चिडले, विष्णूकडे गेले तर ते लात मारली तर विष्णूने आपणून छाती पुढे केली आणि म्हणतात तुमच्या पायाला कष्ट पडले मी तुमचे पाय चोळतो. आणि त्या हृदयात म्हणून ते वत्सलांछन जे आहे ना ते त्यांनी मारलेली लात खूण मी मिरवतो, अतिशय अभिमानाने मिरवतो असं म्हणतात. मग अशा प्रकारे असा जो भक्त आहे तोच आहे. तिथे माझं वय बघत नाही, विद्या बघत नाही, काही बघत नाही. आणि ह्या म्हणे संसारात दुःख, संसारात मृत्यू लोकात येऊन लोकांना म्हणे भरवसा तरी कसा वाटतो सुखाचा. इथं दुःखाच सगळं म्हणे लेण आहे. आणि तरी माझं नाव घेत नाहीत, माझी भक्ती करत नाहीत. असतो कसला म्हणे अहंकार त्यांना आपल्या पैशाचा, तारुण्याचा की कसला म्हणे. ही मनुष्याची दृष्टी कशी आहे म्हणे दरदर सापे गिळजित आहे की तो मासिया वेटाळी जिवा तैसे प्राणी आहे कवणा लोभा वाढवते तृष्णा. साप बेडूकाला गिळतोय, तोंडात जातोय सापाच्या, पण पुढे माशी उडतीये तो जीभ बाहेर काढून त्या माशीला गिळायला इतकी वासना असते.
मरणकाळी म्हणतायत, तो एक मरतोय मारवाडी, तो म्हणतो अहो तिथे दिवा जळत चाललाय, तेल वाया चाललंय, तुम्ही माझ्याजवळ काय सगळे बसले. अशी वासना असून काय उपयोग आहे. माणसाची ही अशी तृष्णा ही नाही. आणि म्हणून शेवटी सिद्धांत सांगितल्याप्रमाणे सार सांगतायत, मनमना मद मत बघतो मद्याजी मान नस करू, तू मन हे मीची करी. मग काय करायची अशी भक्ती करायला? भगवंतांनी सांगून ठेवलेलं आहे, माझ्या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते. मीच सगळी काय मज एकाते नमस्कार करे म्हणजे काय, ते ह्याच्या पुढे नुसतं नमस्कार घालत बसायचं आहे आणि नांतर नाही, सगळ्यात ब्रह्म आहे असं बघून सगळ्यांची पूजा करायची, सगळ्यांना चांगलं वागायचं, सगळ्यांना उपयोगात काय कल्याणकारी जे काय करता येईल ते आता. एवढं सांगून झाल्यावर हा संजय म्हणतो, अहो ऐकचे तर असे की अवधारा, तव या बोला निवांत म्हातारा, जैसा मैसा नुठी का पुरा तैसा उगत. दुसरा काय म्हणतो, ऐकलं का महाराज तुम्ही, काय काय सुंदर सांगताय भगवंत कशी भक्ती. तर म्हणे त्याच्या चेहऱ्यावर काही भाव नाही. म्हैस ज्याप्रमाणे पुरात एकदा बसली चिखलात बसून राहते, तसा हा म्हातारा बसलाय. पण काय केलं बिचारा, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. ते तर संजय माथा चुकीला, त्यांनी खाली मान घातली. हा अमृताचा पाऊस वर्षा येथ असुतची गेला सेजिया गावा. म्हणे अमृताचा पाऊस पडतोय, पण ह्याला त्याचं काही नाही म्हणे, हा दुसरीकडेच आहे. जाऊ दे म्हणे दातारू आमचा, म्हणून हे बोलता मळेल वाचा. ह्याच्याबद्दल काहीतरी बोलायचं म्हणजे माझीच वाचा आता मळेल म्हणे, आपली दूषित होईल. तर काही न बोललेलं बरं. काय की जे ययाचा स्वभावाची आईसा, काय स्वभावच आहे म्हणे याचा, काय करायचं. पण संजयाला मात्र अष्टसात्विक भाव आहे. हे ऐकताना फार सुंदर वर्णन केलंय, ते तुम्ही वाचा, सगळं आपण घेऊ शकत नाही. अष्टसात्विक भाव, घामाने डबडबला, अश्रू येत आहेत डोळ्यात, अंग थरथरतय, पण काहीतरी पुढे सांगायचंय आता म्हणून आवरलंय त्यांनी सगळं. अर्धोन मिलित डोळे वर्षातीत आनंद जळे, आतुल्या सुकुमार चरे बळे बाहेरी का. मग तो शेवटी म्हणतोय, आता श्रीकृष्ण वाक्य बीज निवाडू, आता परत ऐका श्री कृष्ण महाराज काय सांगताय. अहो अळू माळू अवधा नदीचे, म्हणतो थोडं तरी अवधान द्या, हो लक्ष द्या. येतुलेनी आनंदाचे राशीवरी बैसावे. तुम्ही थोडं अवधान देऊन ऐकलं ना की आनंदाच्या राशीवर बसाल म्हणे. आणि श्रवणेंद्री दैवे घातली माळ, जणू तुम्हाला दैव स्वतः येऊन माळ, तुम्हाला असा हा प्रसाद मिळेल. आणि म्हणून ऐका, अर्जुना दावील सिद्धांताचा रावो, तो ऐको म्हणे ज्ञानदेवो निवृत्तीचा. ज्ञानदेव सांगतात शेवटा काय सांगतात श्रीकृष्ण, ते ऐका. अशा प्रकारे ही सगुण भक्ती अतिशय गोड कशी करावी ही 9व्या मध्ये आपल्याला माऊली. आणि मंत्र सांगितला, मनमना भव मत बघतो, माझ्यातच मन ठेव, अंतकरण ठेव, मला सगळीकडे बघ, माझं कर्म आहे असं म्हणून कर, भगवंताचं. हा मंत्र आपण लक्षात ठेवायचा. जय जय रघुवीर समर्थ.